बांधलेलं रिसॉर्ट एरवी किरीट सोमय्या सो कॉल्ड व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या वाटेल तिकडे हातोडा घेऊन जेव्हा जातात तेव्हा हा हातोडा किरीट सोमय्याचा आता त्या सावरीच्या रिसॉर्टकडे जाणार आहे का? आणि तो जाणार नसेल तर सोमय्या तुम्ही मान्य करा की तुम्ही कठपुतळी बाहुली आहात. तुम्हाला स्वतःचा असा आयक्यू नाही, स्वतःचा असा मेंदू नाही, तुम्हाला स्वतःचे अशी निर्णय क्षमता नाही. तुम्हाला फडणवीस सांगतील तेवढी आणि तेवढीच गोष्ट तुम्ही फक्त आणि फक्त सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे आहात. एवढंच काय ते तुमच्या बाबतीत खरं असू शकतं, कारण तुम्ही जिथे खऱ्या अर्थाने अनाधिकृत बांधकाम आहे तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही. या तीनही मुद्द्यांना घेऊन मी आज आपल्या समोर ही सगळी मांडणी करते. आणि या सगळ्या संबंधाने जर कारवाई झाली नाही तर मला येणाऱ्या दिवसांमध्ये या संबंधाने अमित शहा यांना आमच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांनी पत्र लिहिलेलं आहे. अमित शहा यांच्याकडून याची चौकशी आणि कारवाई या संबंधाने उत्तर आलेलं आहे. या संबंधाने आम्ही हे ड्रग्ज नेमकं काय आणि याच्या ज्या परवानग्या आहेत बांधकामाच्या आणि रस्त्याच्या, यावर आम्ही लोकायुक्तांना आता पत्र लिहिलेलं आहे. आणि होय, या सगळ्या संबंधाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तथा गृहमंत्र्यांची आम्ही 2 वेळा वेळ मागितली आहे. ती वेळ अजूनही त्यांनी दिलेली नाही. त्यांना वेळ द्यायची नसेल हरकत नाही, पण त्यांनी घेतलेला वेळ भरपूर आहे. आता याच्यावर काय कारवाई केली आणि हा ड्रग्जचा पैसा काय महापालिकेच्या निवडणुकीत असा धुमाकूळ घालणार आहे का, याचं सुद्धा उत्तर त्यांनी द्यावं लागेल. मी आपल्याला असं म्हटलं की ड्रग्जच्या प्रकरणातला पैसा निवडणुकीत येतोय का आणि निवडणुकीत तो पैसा वापरून दहशत निर्माण केली जाते का? अहिल्यानगरमधले अजून 3 व्हिडिओ मी आता याच्यानंतर ट्विट करेल. 3 महिला ओलीस ठेवल्यात त्यांनी, उमेदवार महिला, आणि या 3ही महिलांचे व्हिडिओ मी ट्विट करणार आहे. ज्या पद्धतीने संग्राम जगतापांच्या लोकांनी तिकडे एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा व्हिडिओ मी ट्विट केलाय. आणि त्या संबंधाने राम माने प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार जे स्वतः पुढे येऊन माध्यमांशी बोललेले आहेत. अशाच पद्धतीने दहशत पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये जिथे उमेदवार शिवसेना युबीटीचे संजय मोरे, काँग्रेसचे डॉक्टर अमोल देवळकर आहेत, यांच्याही बाबतीत चालू आहे. फोन करणारे सांगतात की आम्ही आंदेकर गँगची माणसं आहोत, पण ती आंदेकर गँगची आहेत की अजून कोणाची याची अजून पुष्टी नाही. मात्र अशा पद्धतीने जर दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते गंभीर आहे. पारदर्शकतेचा ढोल वाजवणाऱ्या फडणवीसांनी या सगळ्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे की ड्रग्जचा पैसा, पैशातनं सत्ता, सत्तेतनं पैसा, पैशातनं पुन्हा ड्रग्ज, हे जे तुमचं चक्र आहे ते चक्र कधी थांबणार आहे सांगा. की त्याच्या रोडवर नाही ते सगळे सापडले ते आकाश शिंदेच्या सर्व सापडले. मग तुम्ही हा आरोप केला त्याचे पुरावे सावरीच्या प्रकरणामध्ये हे ड्रग्ज हा जो जी रेड आहे ही रेड शेडवर नाही रिसॉर्टवर पडली हे स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिकांनी असं म्हणणं मांडताना मी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये जे पंच होते ते पंच, त्या पंचांना पंचनाम्यावर सह्या न घेता त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या. यावर ते पंच इतके दिवस बोलायला तयार होते, मात्र मागच्या 1-2 दिवसांपासून तेही दहशतीखाली वावरत आहेत, त्यावर ते बोलत नाहीयेत. महत्वाची बाब अशी की माणसं जेव्हा तिथे राहतात त्यावेळेला निश्चितपणे त्यांच्या काही दैनंदिन गरजा असतात, त्यांचे नैसर्गिक कर्म असतात. तर या सगळ्यांच्यासाठी ही माणसं कोणती जागा वापरत होती?